नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहतोय मराठी विषय कुमार भारती आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातील जी दुसरी संतवाणी आहे त्या संतवाणीतील अ हे जे संत काव्य दिलेलं आहे, जैसा वृक्ष नेणे संत नामदेव हा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपल्या महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत समर्थ रामदास एवढेच नव्हे तर स्त्री संत, संत बहिणाबाई, संत जनाई, संत मुक्ताई अशा अनेक स्त्री आणि पुरुष संतांची परंपरा लाभलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे. आणि या सगळ्या संतांची शिकवण ही एकच होती. त्यांनी माणसात देव पाहायला शिकवलं. सर्व धर्म समभाव ही एकात्मतेची भावना संतांनी रुजवली. समाजातील तळागाळातील जे दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, वाईट रीती चाली परंपरा आहेत, त्या नष्ट होण्यासाठी त्यांनी कीर्तनातून, प्रवचनातून, अभंगातून, ओवीतून, श्लोकातून समाजामध्ये प्रबोधन घडवण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे. आणि हे संपूर्ण विश्व हे जणू आपलं कुटुंबच मानलेलं आहे. म्हणजे जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वातील हा जो जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाला त्यांनी आपलं मानलेलं आहे. आणि समाजाला एक योग्य दिशा देण्याचं, समाज एका योग्य दिशेने घडवण्याचा प्रयत्न या सगळ्या संतांनी केलेला आहे. तर यातीलच एक श्रेष्ठ संत नामदेव यांचा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण संत नामदेव यांचा छोटासा परिचय करून घेऊया. बघा, त्यांचा जीवनकाल आहे इसवी सन 1270 ते 1350. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायातील हे एक संत कवी आहेत. मराठीतील पहिले चरित्रकार आणि आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी अनेक अभंग रचना केल्या. सकल संत गाथा खंड पहिला, संत नामदेव महाराजांची अभंग गाथा या अभंग गाथेतून हा जो आजचा जैसा वृक्ष नेणे हा अभंग आहे तो घेतलेला आहे. या सकल संत गाथा खंड पहिला या संत नामदेव महाराजांच्या अभंग गाथेमधला हा अभंग क्रमांक 1477 आहे. तसंच केवळ मराठी भाषेतच नव्हे तर हिंदी भाषेतही त्यांनी अनेक रचना केलेल्या आहेत. संत नामदेवांची भाषाशैली ही अतिशय सुबोध, म्हणजे चांगले आणि बोध म्हणजे त्यामधून मिळणारा संदेश किंवा शिकवण. तर त्यांची जी भाषाशैली होती ही अतिशय सुबोध, सरळ आणि साधी अशी होती. कारण तळागाळातल्या प्रत्येक समाजातील व्यक्तीला त्यांचे विचार हे कळावेत यासाठी त्यांनी जे काही अभंग रचना केलेल्या आहेत त्या सगळ्या सुबोध, सरळ आणि साध्या भाषेमध्ये केलेल्या आहेत. आणि संत नामदेवांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात संत नामदेवांची 61 कवने भक्त नामदेवजी की मुखबानी म्हणून समाविष्ट असून ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे संत नामदेवांनी त्यांच्या अभंगातले विचार हे फक्त महाराष्ट्रापुरती किंवा विशिष्ट जाती धर्मासाठी, हिंदू धर्मासाठीच मर्यादित न ठेवता त्यांचे हे विचार थेट पंजाबपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि म्हणून संत नामदेवांचे अभंग किंवा त्यांचे विचार जसे आपल्याला आपलेसे वाटतात तसेच त्यांचे हे विचार पंजाबी, शीख धर्मीयांना देखील आपलेसे वाटतात. तर हे एक संत नामदेवांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता थेट पंजाबपर्यंत त्यांनी वारकरी संप्रदायाचे विचार हे पोचविलेले आहेत. तर हा झाला संत नामदेवांचा थोडक्यात परिचय. आता आपण प्रत्यक्ष अभंगाकडे वळूया. तत्पूर्वी या अभंगाचे वाचन करूया.
जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिता, तयान म्हणती छेदू नका. निंदा स्तुती स्तम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. बघा, अतिशय सुंदर असा हा अभंग आहे. या अभंगातून संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितलेली आहे. म्हणजे या संपूर्ण अभंगातून संत नामदेवांनी संत हे संतांची तुलना वृक्षाशी करून, वृक्ष हे रूपक वापरून संतांची महती या अभंगातून व्यक्त केलेली आहे. आणि ही महती व्यक्त करताना किंवा वृक्ष हे रूपक वापरताना, वृक्षाची उपमा संतांना देताना त्यांनी जैसे या शब्दापासून त्यांनी ही महती सांगण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण एकेका अभंगातील कवनाचा अभ्यास करूया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. आता या ठिकाणी जैसा म्हणजेच जसा, वृक्ष म्हणजे झाड, तरु, आणि नेणे म्हणजेच जाणणे. तर प्रथम चरणात संत नामदेव म्हणतात की जसे वृक्ष मान आणि अपमान, मान म्हणजे सन्मान, गौरव, आणि अपमान म्हणजे अवमान, वाईट बोलणे, हो की नाही. तर या ठिकाणी या पहिल्या चरणात संत नामदेव म्हणत आहेत की जैसा वृक्ष नेणे म्हणजे जसे वृक्ष मान अपमान मानत नाहीत, जाणत नाहीत, कसलाही भेदभाव करत नाहीत, अगदी तसेच तैसे ते सज्जन वर्तताती. वर्तताती म्हणजेच वागणं, आपलं वागणं. तर अगदी तसेच वर्तन हे संतांचे असते. संत सुद्धा मान अपमान मानत नाहीत आणि भेदभाव देखील करीत नाहीत. खरं तर मान हा कुणाला नको असतो? आपल्याला प्रत्येकालाच मान सन्मान हवा असतो. परंतु वृक्ष जसं मान अपमान मानत नाही, म्हणजे त्या वृक्षाला त्याची जोपासना केली काय, न केली काय, त्याची पूजा केली काय, न केली काय, त्याला तोडलं तरीही वृक्ष जसं मान आणि अपमान मानत नाही, त्याचप्रमाणे संत देखील मान अपमान मानत नाही. संतांविषयी संतांची स्तुती केली काय, प्रशंसा केली काय, किंवा संतांविषयी वाईट बोललं काय, याचा कुठलाही परिणाम त्या संतांवर होत नाही. आणि सर्वसामान्य लोकांचा जर आपण विचार केला तर बघा ना, समाजामध्ये जर एखाद्याचा अपमान केला तर त्याला ते सहन होत नाही. त्याला त्या समोरच्या व्यक्तीचा, अपमान करणाऱ्या व्यक्तीचा एकतर राग तरी येतो किंवा झालेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटतं की सगळ्यांसमोर माझा अपमान झाला, आणि मग ते कुठेतरी मनाला लावून त्याचा ताण तणाव ती व्यक्ती घेत असते. परंतु हे संत जे असतात ते असला कुठलाच मान अपमान मानत नाही. जसं वृक्षांना मान अपमान नसतो, तसाच नेणे म्हणजेच जाणणे, जसे वृक्ष मान अपमान जाणत नाहीत, तसंच हे संतही मान अपमान मानत नाही. आणि म्हणूनच ते संत पदापर्यंत पोहोचलेले असतात. खूप सोपं नाहीये हे सगळं पचवणं, मान अपमान सहन करणं. परंतु हे संत असला कुठलाही म्हणजे त्यांना मान सन्मान दिला नाही म्हणून रागावत नाहीत, किंवा त्यांचा अपमान केला म्हणूनही ते रागावत नाहीत किंवा त्याचं वाईट वाटून घेत नाही. आणि हे सगळं जे आहे ते खूप सहज सोपं नाहीये. त्याच्यासाठी मनाचं धैर्य लागत असतं, आणि हे धैर्य या संतांकडे असतं. खूप संयम हवा असतो हे सगळं सहन करण्यासाठी, आणि हा संयम या संतांकडे आहे, आणि म्हणूनच ते संत झालेले आहेत. तर या ठिकाणी संत नामदेव हेच आपल्याला म्हणत आहेत की जैसा वृक्ष नेणे मान अपमान,
तैसे ते सज्जन वर्तताती. सज्जन म्हणजे संत. आणि म्हणून प्रथम चरणात संत नामदेव म्हणतात की जसं वृक्ष मान अपमान मानत नाहीत, कोणताही भेदभाव ते करत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे तसेच वर्तन संतांचे असते, तसेच वागणे हे संतांचे असते. संत सुद्धा मान किंवा अपमान मानत नाहीत, कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत. ते जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना सारखंच मानतात, समान मानतात आणि त्यांचे विचार हे सगळ्यांपर्यंत पोहोचवितात. म्हणजे कोणीतरी माझा मान ठेवलाय म्हणूनच मी फक्त त्यालाच माझे विचार सांगणार असं ते करत नाहीत. संपूर्ण विश्व हेच त्यांचं कुटुंब असतं. तर असा कोणताही भेदभाव न करता, मान अपमान न मानता संत आपलं कार्य अविरतपणे करत असतात. पुढे वळूया. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. बघा, येऊनिया पूजा म्हणजे वृक्षाला कोणी लहानाचं मोठं केलं, पाणी घातलं, त्याची पूजा केली, वंदन केलं, तरी याविषयी वृक्षांना सुख किंवा आनंद वृक्ष बाळगत नाहीत. याविषयी झाडांना काहीही वाटत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभाच्या वेळी आपण वृक्षांची पूजा करत असतो. म्हणजे वटपौर्णिमा आणि वारकरी संप्रदायामध्ये तर तुळशीला खूप महत्त्व आहे, तुळशी वृंदावनाला. त्यावेळी दररोज आपण तुळशीची पूजा करत असतो. खरं तर तुळस ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती इतर झाडांच्या मानाने जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती मानली जाते. आणि म्हणूनच आपण तिच्याविषयी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जे सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्याला तुळशी या वनस्पतीपासून मिळत असतो. मग शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर अशी अनेक झाडं आहेत जी आपल्याला ऑक्सिजन, नैसर्गिक प्राणवायू देत असतात. आणि या कोरोनाच्या काळामध्ये तर आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व खूप पटलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजन अभावी अनेक व्यक्तींना मरण आलेलं आहे. आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे या कोरोनाच्या संसर्गामध्ये. तर म्हणूनच आता बऱ्यापैकी लोकांना या पर्यावरणाचं जतन, संरक्षण करण्याचं ज्ञान मिळालेलं आहे आणि बरेच जण आता या पर्यावरणाचं जतन करताना दिसत आहेत. म्हणजे आतापर्यंत जी वृक्षतोड केली जायची ती आता काही प्रमाणात कमी होऊन वृक्ष लागवड वाढलेली आहे. तर हा जर शास्त्रीय दृष्टिकोन बघितला आणि आपल्या हिंदू धर्मातील जी संस्कृती आहे ती जर पाहिली तर या दोघांचा मेळ घालून आपण अशा प्राणवायू देणाऱ्या, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा हा प्राणवायू देणाऱ्या वनस्पतीची आपण वनस्पतीविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दररोज सकाळी त्या वनस्पतींची, त्या झाडांची आपण काय करत असतो? पूजा करत असतो आणि त्या झाडाविषयी असणारी आपल्या मनातली कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. तर वृक्षाला येऊनिया पूजा प्राणी जे करीती, म्हणजे त्या झाडांची किंवा त्या वृक्षांची आपण जरी पूजा केली, त्यांना वंदन जरी केलं, त्यांची छान काळजी घेतली, जतन केलं, तरी सुद्धा त्या वृक्षाला त्यामध्ये सुख किंवा आनंद तो वृक्ष बाळगत नाही किंवा त्या झाडांना याविषयी काहीही वाटत नाही. अगदी तसंच संतांचंही असतं. म्हणजे हे जे सुख आहे त्या सुखाने ते झाड हुरळून जात नाही. पुढचं कडवं आपण पाहूया. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका. म्हणजे जसं काही जण झाडांची पूजा करतात, त्यांना वंदन करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, त्या झाडांना छान जोपासतात, त्यांना खत पाणी घालतात, पण यामध्ये त्या झाडाला कोणतंही सुख वाटत नाही. पण या उलट जरी त्या झाडांना कोणी येऊन तोडलं, म्हणजे कोणी व्यक्ती किंवा प्राणी त्या झाडाला तोडत असेल किंवा त्या झाडाचं नुकसान करत असेल, तरी सुद्धा ते झाड रागवत नाही किंवा थांब मला तोडू नकोस असं
म्हणत नाही. छेदू नका म्हणजेच तोडू नका. तर बघा, म्हणजे त्या झाडाला जोपासलं, त्याची पूजा केली, तरी त्या झाडाला खूप काही आनंद होत नाही, किंवा त्याला कोणी तोडलं किंवा त्याचं नुकसान केलं तरी सुद्धा त्याला त्याच्याविषयी राग येत नाही. म्हणजेच यातून हे जे झाडाचं वर्तन आहे, तसंच वर्तन संतांच्या बाबतीत नामदेवांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण झाडाची जोपासना करतो आणि खरंच झाडाला आपण जोपासलं, त्याची काळजी घेतली, तर झाड सगळ्यांनाच फळं, फुलं, सावली देत असतं. मग यामध्ये झाडाची पूजा करणारेही आहेत, त्यांच्यासाठी वेगळा न्याय, आणि झाडाला तोडणाऱ्यांना ते झाड फळ, फूल किंवा सावली देत नाही, ऑक्सिजन देत नाही, असं होत नाही. म्हणजे हा जो भेदभाव आहे, हा भेदभाव हे झाड करत नाही, वृक्ष करत नाही. ते सगळ्यांना समान देतात. म्हणजे त्यांना कोणी त्रास दिला तरीही त्यांना ते फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन देतातच. आणि जरी त्यांची कोणी पूजा केली, त्यांचं काळजी घेतली, तरी त्यांनाही ते फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन देतातच. म्हणजे जपणारा, जोपासना करणारा, काळजी घेणारा आणि त्याला तोडणारा, या दोघांमध्येही झाड किंवा वृक्ष भेदभाव करत नाहीत. ते दोघांनाही समान वागणूक देतात. अगदी असंच वागणं संतांचं असतं. पुढे बघूया. निंदा स्तुती स्तम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. बघा, जसं झाड मान अपमान मानत नाहीत, किंवा त्यांना मान दिला म्हणून खूप सुखावून जात नाही, किंवा त्यांचा अपमान केला म्हणून त्यांना राग येत नाही, किंवा झाडांची पूजा केली, त्यांची काळजी घेतली म्हणून झाडाला खूप आनंद किंवा सुख लाभलं, असंही नाही. त्यांना कोणी तोडलं तर त्यांना राग आला किंवा वाईट वाटलं, असंही होत नाही. अगदी त्याचप्रमाणे संतांना सुद्धा निंदा स्तुती सम, सम म्हणजे सारखेपणा, समान. मानिती जे संत, निंदा म्हणजेच काय, एखाद्याविषयी वाईट बोलणं, निंदा नालस्ती करणं, नालस्ती करणं नाही का, अपमानकारक, अवमानकारक शब्द बोलणं म्हणजेच निंदा करणं. तर वरील दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा संदर्भ घेऊन, म्हणजे झाडांचं जे वागणं आहे किंवा वृक्षांचं जे वागणं आहे, त्याचा संदर्भ घेऊन संत नामदेव महाराज म्हणत आहेत की वृक्ष पूजा करणाऱ्याविषयी सुख मानत नाहीत. म्हणजे एखाद्याने त्याची पूजा केली तर त्याच्यात त्यांना खूप सुख मिळालं, आनंद मिळाला, असं मानत नाहीत. आणि कोणी त्यांना तोडलं असेल तर त्यांच्याविषयी रागही मानत नाही. अगदी तसेच संत सुद्धा निंदा स्तुती मानत नाहीत. म्हणजे त्यांची निंदा केली काय किंवा त्यांची प्रशंसा केली काय तरीही ते मानत नाही. स्तुती आणि निंदा या दोन्ही वेळी संत संयमाने वागतात. म्हणूनच त्यांना संयमाचे महासागर असं म्हटलं जातं. खरं तर स्तुती करणं, प्रशंसा करणं आणि निंदा करणं या दोन्हीही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. परंतु या परस्पर विरोधी गोष्टींना संतांनी समान मानलेलं आहे, एकच मानलेलं आहे. आणि म्हणून एखाद्याने त्यांची स्तुती केली तर त्या स्तुतीने त्यांना गर्व होत नाही. म्हणजे त्या सुखाने ते सुख खूप हुरळून जात नाही. किंवा एखाद्याने त्यांची निंदा केली तर ती निंदा केल्यानंतर ते रागवत नाहीत किंवा त्याचं वाईट वाटून घेत नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो, म्हणजे आपल्या बऱ्याचशा सामान्य लोकांमध्ये जर आपण ह्याचा विचार केला तर एखाद्याने जर आपली निंदा केली तर आपल्याला लगेच त्या व्यक्तीचा राग येतो किंवा त्या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं, आणि मग आपण सतत त्या घटनेचं ताण घेत असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ताण किंवा एखाद्या गोष्ट जर अशी अपमानकारक घडली तर ती आपल्या मनाला कितपत लावून घ्यायची हे खरं तर आपल्यावर असतं. आणि सुख
म्हणजे ते जे दुःख आहे निंदा केल्यामुळे होणारं, ते दुःख आपण मनाला कितपत लावून घ्यायचं हे खरं तर आपल्या मनावर अवलंबून असतं. तसंच एखाद्याने आपली प्रशंसा केली, स्तुती केली, तर त्यामधून मिळालेला आनंद हा कितपत मानायचा, ते सुख हे कितपत मानायचं हे देखील आपल्या मनावर अवलंबून असतं. आणि हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं की ती गोष्ट आपण मनाला कितपत लावून घ्यायची. पण हे जे संत असतात, हे संत या गोष्टी मनाला लावून घेत नाहीत. त्यांची निंदा केली काय, त्यांची स्तुती केली काय, तरी त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. तर ते संयम ठेवतात. संयमाने म्हणजे दोन्ही वेळी आहे त्या परिस्थितीमध्ये दोन्हीही वेळी संत संयमाने वागतात आणि म्हणूनच त्यांना संयमाचे महासागर असं म्हटलेलं आहे. आणि हा संयम ठेवणं हे तितकंसं सोपं नाही, तर त्याच्यासाठी धैर्य असावं लागतं. आणि हे संत हे निंदास्तुतीने एखाद्याने त्यांची निंदा केली तर ते मनाने विचलित होत नाही, तर ते अविचल असतात, स्थिर असतात. आपल्याकडे काय होतं, एखाद्याने आपली निंदा केली की लगेच आपल्याला रडू कोसळतं. अगदी तुमच्या घरातच पहा, तुमची आई जर तुम्हाला सगळ्या मित्रांसमोर ओरडली की लगेचच तुम्ही आईवर तुमचा राग व्यक्त करता किंवा किंवा तुम्हाला वाईट वाटतं आणि तुम्ही एका कोपऱ्यात जाऊन मुळू रडत बसता. त्याचं दुःख तुम्हाला होतं. ते टेन्शन तुम्ही मनाला लावून घेता आणि मग 2-3 दिवस आईशी बोलायचं नाही, जेवायचं नाही, कुणाच्या संपर्कात जायचं नाही. अगदी स्वतःला कोंडून घेता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही संयम ठेवता का? तर नाही. मग हा संयम ठेवता येणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे परिस्थिती कशीही असू दे, पण आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे. किंवा एखाद्याने आपली थोडीशी प्रशंसा केली. खरं तर प्रशंसा केल्यानंतर ते एक प्रोत्साहन असतं आपल्यासाठी आणि त्या प्रोत्साहनाने आपण अधिक जोमाने पुढचं कार्य करण्यास तयार होत असतो. त्याच्यामुळे स्तुती ही करायलाच हवी. म्हणजे आपणही दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कार्याची स्तुती करायलाच हवी आणि आपण चांगलं कार्य केलं की समोरचाही आपली स्तुती करतोच. पण तेवढ्याशा स्तुतीने खूप जग जिंकल्याचा आनंद आपण मानू नये. तर ती स्तुती म्हणजे आपल्याला आणखीन जोमाने, आणखीन चांगल्या नवीन प्रेरणेने आपण पुढे आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. तर या ठिकाणी झाडांना जसा मान अपमान झाडे किंवा वृक्ष मानत नाहीत, त्याचप्रमाणे संत देखील निंदा आणि स्तुती या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी मानत नाहीत. स्तुती आणि निंदा या दोन्ही वेळी संत संयमाने वागतात आणि म्हणूनच त्यांना धैर्यवंत असं म्हटलेलं आहे. ते त्यांचं मन हे निश्चल ठेवतात, अगदी स्थिर ठेवतात आणि संयमाने ते पुढे आपलं प्रबोधनाचं कार्य करत राहतात. आता आपण वळूया पुढच्या चरणाकडे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा मिठी गाठी पडूनी जाय. या ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. तर या ठिकाणी नामा म्हणे हे नामावली आहे. म्हणजे तो अभंग प्रत्येक अभंगामध्ये शेवटच्या चरणात तो अभंग कोणत्या संतांनी लिहिलेला आहे त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला असतो. नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे. तुम्ही अनेक अभंग ज्या वेळेला वाचन करत असाल त्यावेळेला शेवटच्या चरणामध्ये तुम्हाला ही नामावली दिसून येईल. म्हणजे तो अभंग ज्या संतांनी लिहिलेला आहे त्यांच्या नावाचा उल्लेख शेवटच्या चरणात केलेला असतो. तर या ठिकाणी संत नामदेवांचा अभंग आपण पाहतोय आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. जीव म्हणजेच प्राण, आत्मा आणि शिवा म्हणजेच परब्रह्म, परमात्मा, ईश्वर. तर संत नामदेव महाराज शेवटी म्हणत आहेत की संतांची महती सांगताना अशा संतांची भेट झाली, प्रत्यक्ष गाठ भेट दर्शन जर अशा संतांचं झालं, आपण जर या संतांच्या सहवासात आलो
तर साक्षात ईश्वराचे दर्शन झाले असं या ठिकाणी संत नामदेव म्हणता आहेत. म्हणजे या संत सज्जनांच्या सहवासात जर आपण गेलो आणि या संतांचं दर्शन प्रत्यक्ष भेट जर आपली झाली तर या संतांची भेट म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची भेट आणि हा ईश्वर भेटीचा आनंद किंवा या ईश्वर भेटीचं सुख आपल्याला मिळतं असं संत नामदेव या शेवटच्या चरणामध्ये म्हणत आहेत. म्हणजे म्हणतात ना, दुग्ध शर्करा योग, दुधात गोडवा असतोच, पण त्या दुधात जर आपण साखर मिसळली तर त्या दुधाचा गोडवा हा अधिक वाढतो. तर असा हा दुग्ध शर्करा योग संतांच्या भेटीच्या वेळी आपल्याला अनुभवायला मिळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वृक्षाचं रूपक वापरून संतांची महती संत नामदेवांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजेच वृक्ष जसं मान अपमान मानत नाहीत, तसंच संत देखील मान अपमान मानत नाहीत. वृक्षांची पूजा केली काय किंवा त्यांना तोडलं काय तरी देखील ते सगळ्यांना समान वागणूक देतात. अगदी तसंच संत देखील त्यांची निंदा केली काय किंवा त्यांची स्तुती केली काय ते सगळ्यांना समान वागणूक देतात, संपूर्ण विश्वाला आपलंसं करतात. आणि अशा संत सज्जनांच्या सहवासात किंवा अशा संतांचा सहवास जर आपल्याला लाभला, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन जर आपल्याला मिळालं तर निश्चितच प्रत्यक्ष परब्रह्म किंवा ईश्वर आपल्याला भेटल्याचं सुख आपल्याला मिळतं, लाभतं. तर अशा पद्धतीने जैसा वृक्ष नेणे या अभंगातून संत नामदेवांनी ही संतांची महती व्यक्त केलेली आहे. हा संपूर्ण अभंग जो आहे तो प्राचीन अभंग या छंदात लिहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं असतं त्यावेळेला रसग्रहण करताना या कवितेचे कवी कोण आहेत त्या कवीचं नाव लिहायचं असतं. मग या अभंगाचे कवी कोण आहेत तर संत नामदेव. त्यानंतर कवितेचा रचना प्रकार विचारला जातो. त्यावेळी या कवितेचा रचना प्रकार लिहिताना अभंग हा प्राचीन लोकछंदातील रचना प्रकार तुम्ही लिहायचा आहे. तसेच या कवितेचा काव्यसंग्रह कोणता आहे तो तुम्हाला लिहायचा असतो. तो तिथे सुरुवातीलाच आपण परिचय करून घेताना पाहिलेला आहे की सकल संत गाथा खंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंगवाणी या अभंगवाणीतून अभंग क्रमांक 1477 असा हा अभंग घेतलेला आहे. या अभंग गाथेतून त्यांचा हा अभंग घेतलेला आहे. तसेच कवितेचा विषय काय आहे तर या अभंगातून या कवितेतून संत नामदेवांनी सज्जनांची महती सांगितलेली आहे. हा या कवितेचा विषय तुम्हाला लिहायचा आहे. तसंच पुढचा मुद्दा असतो की या कवितेतून कोणता स्थायी भाव व्यक्त होतोय तर संतांची थोरवी व्यक्त करणारा जो भक्तिभाव आहे हा भक्तिभाव या अभंगातून व्यक्त होताना आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे या कवितेतील जी भाषा शैली आहे किंवा लेखन वैशिष्ट्ये आहेत ती काय आहेत तर बघा, सर्वसामान्य माणसांना कळेल असा हा अभंग अतिशय साध्या सोप्या सुबोध अशा भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये यमक जुळलेला आहे. म्हणजे कसं, येऊनिया पूजा प्राणी जे करीती अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती. म्हणजे करीती तोडीती या ठिकाणी यमक जुळलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या कवितेचं जे रसग्रहण आहे हे रसग्रहण करताना या मुद्द्यांचा नक्कीच व्यवस्थित विचार करून हे मुद्दे लिहायचे आहेत. आणि मग या कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्यातून व्यक्त होणारा जो विचार आहे म्हणजे संतांची भेट घ्यावी
शिवाशी नाते जोडावे, हा जो विचार या कवितेतून सांगितलेला आहे, हा विचार तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष संतांचा सहवास लाभल्यानंतर तो सहवास म्हणजे जीवाशिवाची भेट असते. प्रत्यक्ष परब्रह्म ईश्वराची भेट घडून येत असते. तर हा जो विचार सांगितलेला आहे, हा विचार त्या ठिकाणी तुम्हाला रसग्रहणामध्ये लिहायचा आहे. आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूया. बघा, तुम्हाला पुस्तकामध्ये या अभंगाखाली स्वाध्याय दिलेला आहे. प्रश्न पहिला, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी तक्त्यामध्ये एका बाजूला वृक्ष दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला संत दिलेला आहे. तर वृक्ष आणि संत या दोघांमध्ये कोणतं साम्य आहे? साम्य म्हणजे सारखेपणा कोणता आहे? तर वृक्ष मान अपमान मानत नाहीत, त्याचप्रमाणे संत निंदा आणि स्तुती समान मानतात. तर हे जे साम्य आहे, हा जो सारखेपणा आहे, तो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न दुसरा जो आहे, खालील तक्ता पूर्ण करा. त्याच्यामध्ये वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटनांचा काय परिणाम होतो, तो परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर आता वृक्षाला जर वंदन केलं तर काय होतं, तर त्याचे सुख वृक्षाला म्हणजे वृक्ष मानत नसतो. किंवा घाव घातले म्हणजे त्याला जर छेदलं, त्याला जर तोडलं, तर त्याचे परिणाम काय, तर ते झाड तोडू नका, छेदू नका असं म्हणत नाही. तर हा परिणाम त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, की खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. पहिलं विधान दिलंय, संतांचे वर्तन हे वृक्षाप्रमाणे असते. दुसरं दिलंय, संतांना सन्मानाची अपेक्षा असते. संत निंदा स्तुती समान मानत नाहीत आणि संत सुख आणि दुःख समान मानत नाही. बघा, या चारही विधानांपैकी सत्य विधान कोणतं आहे, तर संतांचं वर्तन हे कोणाप्रमाणे असतं, वृक्षाप्रमाणे असतं. त्यांना मान सन्मान नको असतो. ते निंदा स्तुती ह्या दोघांनाही, या परस्पर विरोधी गोष्टींना देखील ते समान मानत असतात. किंवा सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना ते समान मानत असतात. म्हणजे यातलं सत्य विधान आहे, की संतांचं वर्तन हे वृक्षाप्रमाणे असतं. खालील पुढचा प्रश्न चौथा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्षाला समानार्थी शब्द काय आहे, झाड किंवा तरु. सुख म्हणजेच काय, आनंद, समाधान, बरोबर की नाही. आणि सम म्हणजे समान, सारखेपणा. ओके. त्यानंतर पुढे आहे प्रश्न पाचवा, काव्य सौंदर्य. त्याच्यामध्ये दिलंय, की अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. तर या ठिकाणी तुम्हाला जो अर्थ समजलेला आहे, तो या ठिकाणी लिहायचा आहे. निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधवायचे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर या ठिकाणी हे विचार सौंदर्य तुम्ही तुमच्या शब्दातच लिहायचं आहे. आणि पुढे प्रश्न सहावा जो आहे, तो स्वमतावर आधारित आहे, अभिव्यक्तीवर आधारित आहे. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजेच या ठिकाणी जैसा वृक्ष नेणे, वृक्षांची उपमा संतांना दिलेली आहे. तर ही जी उपमा दिली आहे वृक्षांची, त्याविषयीचं तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आणि तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर आतापर्यंत आपण अनेक अभंग अभ्यासत आलेलो आहोत. त्यापैकी जो अभंग तुम्हाला आवडलेला असेल, त्या अभंगाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि खाली एक छान उपक्रम दिलेला आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
तर हा अभंग सध्या आपल्या प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्यामुळे आपण वर्गात वाचू शकत नाहीयेत, परंतु हा अभंग तुम्ही वहीमध्ये संपूर्ण लिहून काढायचा आहे. सगळ्यांनाच हा अभंग माहिती आहे. संतांनी हा अभंग खूप छान रीतीने सांगितलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्षांनाच आपले सोयरे मानलेलं आहे. तर हा अभंग तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. अशा पद्धतीने आज तुम्ही हा अभंग शिकलात. मी आशा करते की अत्यंत सोप्या भाषेत नामदेवांनी हा अभंग लिहिलेला आहे आणि तितक्याच सोप्या भाषेत मी याचं स्पष्टीकरण किंवा भावार्थ सांगितलेला आहे. तर तुम्ही आजच्या आज वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे. खरं तर आज माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज लागत नाहीये. खोकला झाल्यामुळे हा अभंग मी तुम्हाला गाऊन दाखवू शकत नाहीये. परंतु या अभंगाला तुम्ही स्वतः चाल लावा. अनेक सुंदर सुंदर चाल या अभंगाला लागते. तुम्ही जर एक भक्तिगीत ऐकत असाल, देवाची ये द्वारी, तर या अभंगाची चाल, या भक्तिगीताची चाल या अभंगाला खूप छान लागते. तर तुम्ही हा अभंग पाठ करायचा आहे. मी थोडंसं एक चरण गाऊन दाखवते. त्या पद्धतीने तुम्ही पुढचं म्हणायचं आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तर या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी या भक्तिगीताची चाल या आपल्या अभंगाला खूप छान रीतीने लागते आहे. तर तुम्ही हा अभंग चालीमध्ये म्हणा आणि पाठ करा. कारण अभंग पाठ झाला तर यावर आधारित कोणतीही कृती परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. ठीक आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन पाठासह. तोपर्यंत घरीच राहा, छान अभ्यास करा आणि जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू होतील त्यावेळी आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.